छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. जय शिवराय. गंजी बोल. नमस्कार मित्रांनो, शुभप्रभात. तर आजचा आहे डे 2. काल आम्ही रामशेत फोर्ट करून एक ठिकाणी थांबून जेवण वगैरे स्वयंपाक करून जेवण करून तिथंच रेस्ट केलो. याच जागी आहे आम्ही. आत्ता वाजलेत पहाटेचे 3. तर आजचा आहे दुसरा दिवस. तर आमचा असा प्लॅन आहे की आज त्र्यंबकेश्वर टेम्पल वगैरे करून मग बघूया फोर्ट वगैरे कोणता फोटो का आज नियर बाय. मी आत्ता उठून असंच येतं काहीतरी चहा वगैरे भेटतो का बघायला गेलो होतो. मी चहा पित नाही, कॉफी घेतली थोडीशी. तर आम्ही जे काल स्टे केलो होतो ते आहे रामशेत गावच्या ॲक्च्युली रामशेत फोर्टपासून जो नाशिकला रोड जातो त्या रोडला एक प्रायव्हेट प्रॉपर्टी होती ती. विचारले हे मित्र लोक की मी थोडा वेळ इथं स्वयंपाक वगैरे करून रेस्ट करू शकतो का. तर त्याने आम्हाला परमिशन दिली. सो आम्ही तिथं थांबून आता आम्ही इकडून पुढचा प्रवास सुरुवात करणार आहे. कमानीपासून एक 700-800 मीटरवर एक मंदिर आहे. आता आम्ही चालत चाललेलो आहे. 12 ज्योतिर्लिंगमधला हा एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर. दर्शन दे रे मला. तुझ्या कपाळा भस्मच टिळा. तुझ्या कपाळा भस्मच टिळा. तुझ्या कपाळा भस्मच टिळा. शंकरा दर्शन दे रे मला. शंकरा शरणाला तुला दर्शन दे रे मला. शंकरा शरणाला तुला दर्शन दे रे मला. शंकरा शरणा.
गड दिसतोय, बहुतेक इकडं जायचं आहे आम्हाला. थोडं चढून असा हा रोड आहे. त्या रोडावर वरती जायला जायचं आहे आम्हाला इकडं. येत आहेत. तर आम्ही ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग करून आणि इकडं हा जस्ट 15 किलोमीटरचा डिस्टन्स आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगपासून. चढायला सुरुवात केली आम्ही. तर घर चढायला सुरुवात केली. 11 वाजलेत. लवकर चढ. शक्यतो होईल तितक्या अर्ली मॉर्निंग तुम्ही ट्रेक करायचा प्रयत्न करा, कारण ऊन खूप झाल्यावर खूप कठीण होत आहे. अजून आता इकडे जायचं आहे. अशा इकडे छोटे छोटे स्नॅक्सचे दुकानं आहेत जिथे तुम्हाला पाणी, कुरकुरे आणि काही खायच्या गोष्टी भेटतील. मागं राहिलं. चला आता पटापट जाऊया पुढं. असा डोंगर चढून मग नंतरला स्टेप्स आहेत. असं आहे. खूप बसत आहे. असे दगडांचा रोड आहे असा, जो चढायला खूप कठीण जातोय. इकडे गेलेत थोडे आहेत मागं. बापरे, खूप बस झालाच आहे एवढाच चढून. अजून खूप आहे चढायचं.
पार्किंगचा एरिया इकडे गाडी पार्क केलेली आहे इकडं बघू शकताय. एवढं आलोय या झाडाकडं आहे आमची पार्किंग. या झाडाकडे आहे. तर खूप दिवसापासून या हरिहर फोर्टला यायची इच्छा होती पण झालं नाही. शेवटी आज स्वप्न पूर्ण होत आहे. आता आम्ही आलेलो आहे या गडाच्या पायथ्याशी. पुढं या गडाच्या पायथ्याशी इकडं हे छोटे छोटे स्टॉल्स आहेत. ते फुल एनर्जेटिक होऊन यायला पाहिजेत कारण की बस होते. जावं लागते आता. थोडा ब्रेक घेत जा तुम्ही पण येत असाल तर नक्कीच. म्हणजे थोडा जाऊन थोडा बसून रेस्ट करा आणि मग पुढे जा. कंटिन्युअस नका जाऊ. या गडाला पावसाळ्यामध्ये यायची एक वेगळीच मजा आहे. तीही करायची आम्हाला. बघू पावसाळ्यात कधी नक्की भेट देऊया. तेही ड्रोन सकट यायचं आहे. पावसाळ्यामध्ये नक्की यायचं आहे विथ ड्रोन आणि ती धोका असलेली व्ह्यूज कॅप्चर करायचे आहेत. बघूया लवकरच येऊया. पावसाळ्यात माझ्या अंदाजानं हे जे मध्ये छोटे छोटे हे तिकडं पाणी होत असेल नक्की. मग तेही पार करून जायचे हे भेटेल. एक्सपिरियन्स भेटेल तुम्हाला पावसाळ्यात सुद्धा. इकडे दिसत आहे तिकडं जायचं आहे आम्हाला. अजून इथं इकडून असं जाऊन चढून इकडून वरती चढायचं आहे. चला जाऊया. थोडंसं बसलो मी इकडं रेस्ट घेतलो 5 मिनटं. बापरे खूप घाम आला आहे. आणि गेले असे वाटाण होत्या पहिल्या या बघून पहिलाच जायला इथंच वाटतं. खूप वेळ लागतं वाटतं पायऱ्यांकडे यायची पण तिकडनंच येणार जायची पण तिकडनंच. पावसाळ्यात पाऊस जरा असतो का? हां. आणि मग पाणी पण असं होत असेल ना इकडून लहान लहान छोटे नाले. पावसाळ्यात गर्दी कायमच राहते काय असं वीकेंड शनिवार रविवारी राहतेस काय? आता इकडं मेन गड चालू झालाय.
खात राहा, आपल्याला नाही एनर्जी थोडीशी. कार पार्क केलेलं दाखवतो तुम्हाला. इकडं पार्किंग एरिया आहे. इथून एवढं आता मी आलेलो आहे. हा इकडं आहे कार. अजून एवढं जायचं आहे वर. बाहेर सुरू होत आहेत. गडाच्या पायऱ्या सुरू होतात. इकडापर्यंत जायचं आहे. एकदम असा टेक आहे चढायला. पावसामध्ये कसं चढत असतील काय मी. खूप ओला सगळं पाणी. या दगडावर पाय निसटायचे खूप चान्सेस.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव, हर हर महादेव. जय शिवराय. फायनली किल्ला चढलेलो आहे आम्ही आता. झाला 11 वाजता निघालो होतो आम्ही. आता 1:30 वाजलेत. यायला रस्ता अरुंद असल्या कारण खूप लेट होतोय. वरती एक एक सावकाश यायला लागते. चढायच्या पायऱ्यावरून एकटेच यायला पाहिजे साईडने असं सावकाश आहे. किल्ल्याचा टॉप आहे हा किल्ल्याचा. दोन छोटेसे तलाव आहेत. विहीर तीन तळे आहेत. ही इतक्यावर सुद्धा पाणी आहे बघू शकता. एक इकडं आहे, दुसरा आणि इथं आहे तिसरा. शेवटचा हायेस्ट गडाचा हायेस्ट भाग आहे हा. इकडं ध्वज आहे. इथे जाऊन यायचं आहे मला परत. चला आता वाजलेत 2. आता मला गड उतार करायचा आहे.
तर आम्ही आहे आता या स्टोकावर बघू शकताय. तर हा आहे या किल्ल्याचा उंच टोक. इथून सगळ्या किल्ल्यावर नजर ठेवता येते. येत असावी त्यावेळी त्या काळी. आहेत ती तिथून उंचकावरून पूर्ण किल्ल्यावर नजर ठेवता येत असावी आणि पूर्ण किल्ला दिसतो. चारी बाजू किल्ल्याच्या चारी बाजू त्या टोकावरून बघू शकता. आता मी चाललेलो आहे. इकडे एक मंदिर आहे. आता तिथंच चाललो आहे आम्ही. या टोकावरून तुम्हाला दिसतं. या टोकावरून आलो आहे आता खालती. किल्ला खूप भारी आहे. एकदा नक्की भेट द्या. या किल्ल्याला पण ना 2 वेळा भेट देऊ शकता. एकदा तर पावसाळ्यामध्ये मान्सून, एकदा उन्हाळ्यामध्ये. दोन्ही वेळेचा तुम्हाला एक्सपिरियन्स वेगळा भेटेल. मागं दिसतंय ना, हे वाटलं होतं मला की मंदिर आहे असं. मंदिर नाही आहे, ॲक्च्युली कसलं तरी धान्य कुठं आणायचं, दारू कुठं. ते आता मुलं आत जात आहेत बघा. तिथून एवढंच त्याला दरवाजा तिथून आहे माहिती. ही मुलं आत जात आहेत ना, तिथून एवढाच दरवाजा आहे त्याला. चारी बाजून भिंत आहेत. चारी बाजूनी भिंत आहे, कुठंच ओपन नाही. ती मुलं जात आहेत तिथं एवढं खिडकीसारखं तेवढंच ओपन आहे. संपूर्ण गड असा.
आता चाललोय खालती देवाच्या गड उतरती करतोय. गड खूप घाण केले ते यार, असं नका करू. तर आता आम्ही गड उतरून आलेलो आहे खालती. आहे गड आहे इकडं गड आता उतरून आलेलो आहे. चला भेटूया पुढच्या किल्ल्यावर. बघूया आता आमचा अजून काही प्लॅन नाही कुठं जायचं. चला भेटूया पुढच्या किल्ल्यावर. आता आमचे 2 गड अजून उरलेच. एक कळसुबाई पीकला जायचं आहे मला आणि एक रतनगड. तर असे 2 गड राहिलेत. मला एक तुम्हाला सांगायचं होतं, जर तुम्ही या गडाला भेट देणार आहात तर सकाळी लवकर या. त्यामुळे कारण की आम्ही सकाळी गेलो होतो 11 वाजता आणि आता 4 वाजलेत रिटर्न यायला. आम्हाला ना वरती जायला पहिलाच अरुंद पायऱ्या आहेत, त्यामुळे एक एकटे जावं लागलं. त्यासाठी आम्हाला खूप वेळ झाला वरती जाऊन यायला काही वेळ जास्त लागत नाही, पटापटा माणूस उतरतो. पण जाते वेळी तर शिड्यांवर पायऱ्यांवर ना तर पायऱ्यांवर एकटेच जायला लागतो, त्यामुळं वेळ होतो. ओव्हरऑल सांगायचं म्हणजे ना एक्सपिरियन्स खरंच खूप बेस्ट होता. तर माझ्या मते तरी खूप बेस्ट होता. मला खूप बरं वाटलं हा किल्ला जाऊन फिरून आल्याबद्दल. खरंच तुम्ही नक्की भेट द्या एकदा. खरोखर एक वेगळाच अनुभव होता. एक वेगळंच त्या काळचे लोक कसं चढत होते, काय होतं, खरंच तुम्हालाही समजून येईल. खरंच बेस्ट, खूप बेस्ट होता. तर माझ्या मते नक्की एकदा केव्हा तरी लाईफमध्ये भेट द्या, इतकं सांगायचं होतं. चला तर आता भेटूयात पुढच्या गडावर. चला जागा सुटतली इथली तर अगदी होतं आणि जागा सोडून पुढच्या स्पॉटला वस्ती इथल्या पायथ्यामुळे तिथे जाऊन तर या रोडने मी इकडं जात होतो. तर मी या प्रॉपर्टी मधल्या माणसांना विचारले, इकडं थोडं परमिशन दिली. ही या गावामध्ये एक विहीर आहे. इथे पाणी कसं वडतात दाखवतो तुम्हाला. गिदाड आणि याला एक दोरी बांधलेली आहे, यातून असं पाणी वडून हे यूज करतात.
कळसूबाई मी वर येऊ शकत नाही मला ऐकलं मी माफी मागतो काय माझ्या हातून का झालं तुम्ही माफ कर मी का वर येत नाही आमच्या पोरं गेल्या त्याच्यावर असं पटवतो माझं वय आता 68 आहे 68 आहे तरी पण मी कळसोबाचा ट्रॅक पूर्ण केलेला आहे त्याचा मला फार अभिमान आहे. किती आहे तुमचं वय? हाय तुम्ही कालपासून चालू अच्छा अच्छा 75